राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाठीमागं बघितलं का, 2 फूट राहिले मंदिर बुडायला, फक्त 2 फूट अंतर. म्हणजे हे वरचं मंदिर नाही, हे पिलर साईडनी त्याच्या खाली जे पुरातन मंदिर आहे ते 8-10 फूट उंचीचं, ते मंदिर बुडायला फक्त 2 फूट राहिले. त्या मंदिरावर सगळं गणित असतं. हे मंदिर 2 फूट बुडायला राहिले, हे बुडलं की 9 दिवसामध्ये अख्खं उजनी धरण फुल भरतं. हे म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना माहिती विषय. आणि चांगला वरून राजा बरसतोय. आणि आता हे जर उजनी भरलं, आनंदी आनंदी सगळं कल्याण होणार आहे आणि पशुपक्ष्यांचं जीवन सुखकर होणार आहे. कसा कडधान्यापासून जनावर बी वाचणार आहेत. असं आपल्याला काळजी नाही, ती वरच्याला काळजी असते. पण ती मंदिर फक्त 2 फूट राहिले. आज रात्रीत कदाचित पाऊस चालू आहे सतत पुण्यात, सह्याद्रीत, आणि पाणी दुथडी भरून वाहते. इंद्रायणी आहे, मुळा मोठा आहे, भीमा मानतात तिला. आणि आनंदी आनंद करणारचे. दुःखाची गोष्ट, जुलै संपत आलाय तरी उजनी अजून मायनसमध्ये, म्हणजे वजामध्ये आहे. ते लवकरात लवकर प्लसमध्ये जावा आणि 50, 60, 70, 80, 100 ओकेच रिपोर्ट आपला. मग असं आहे. ही आता गाडीच म्हणण्यापेक्षा ही पाणी जाऊन द्या, गाडी आपल्या उजनीत आता चालू आहे आनंदाचा क्षणी, काय अडचण नाही. आणि पावसात थोडा त्रास झाला ना, थोडं समजून घ्या, पण ते सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे त्याच्यावर. आता आपल्याला जायचं आजच्या घटनेवर. इंदरगडमधली घटना आहे. आणि 2 जे साडू आहेत, कमलेश आणि केशव, ह्या 2 साडू समजले ना की तुम्हाला स्टोरी समजली. ह्या स्टोरीपासून असा बोध घ्या, तुम्हाला सांगतो की फक्त हे त्यांच्या आयुष्यात जसं जसं चुकत गेले किंवा कुठं चुकले तसं आपल्या आयुष्यात आपण चुकायचं नाही. एवढं जरी कळलं ना तरी आपल्या स्टोरीचं कल्याण झालं. केशव ह्याचं लग्न जमतं लक्ष्मी बरोबर. आता केशवन जो कमलेश आहे याचा तसा काही संबंध नाही, पण हे साडू आहेत. बारकी केली त्या कमलेशनी आणि थोरली होती लक्ष्मी, ती केली केशवने. त्या केशवचं लक्ष्मीचं लग्न झालं. मिडल क्लास कुटुंब, थोड्या 2-3 गाया, 10-15 लिटर दूध वर खर्च. त्यांच्या घरात काय कोण सरकारी नोकरदार नव्हता. दवा सही मारले केलं की 50,000 पडायला. ही बिचारी आपलं शेती बघून सगळं करायचा केशव. त्याला असं जाणवायला लागलं, लग्न झालं, 2 मुलं झाली, 2 मुली आणि 1 मुलगा, असं 3 मुलं झाली. ती लक्ष्मी बी घरचं त्याला मदत करायची, शेणखोर असन, पाणी असन, त्यांना खायला असन, त्या गायांचं बघून आपले 4 बाया आले की खुरपायला जायची, सगळं व्यवस्थित चाललं होतं. माशी नेमकी शिकली कुठं, तर 2 मुली आणि 1 मुलगा. ही जशी 7, 8, 10 वर्षाची झाली, ती शाळेत जायला लागली व्यवस्थित. ह्या केशवच्या डोक्यात आलं की आपल्याला काहीतरी वेगळा व्यवसाय ह्या शेतीला जोडधंदा बनवून केला पाहिजे. कारण 12नंतर मुलांचं शिक्षण आहे, शिक्षणाचं इंजिनिअरिंगला टाकायचं म्हणलं कुठं लाख 2-2 लाख रुपये खर्च होतो. तर हा खर्च आपल्याला पेलायला पाहिजे. म्हणून त्यांनी, म्हणजे ते पुरुष होता पण त्याचं एक गोष्ट चुकली, त्यांनी ती जबाबदारी ओळखून कुठं व्यसन नाही काय नाही असं म्हणून त्यांनी मोटार रिवायडिंग, म्हणजे जळलेल्या मोटार भरण्याचा एक व्यवसाय असतो, त्यामध्ये पैसा भरपूर आहे. तर ते शिकला आणि तो थोडं गावापासून 20 किलोमीटर 25 किलोमीटर लांब त्याने ते चालू केला व्यवसाय. तिथून पैसे कमवायला लागला व्यवस्थित. इथं लक्ष्मी बी घरचं सगळं पाहत होती व्यवस्थित. ह्या दरम्यान एक गोष्ट झाली. एका पती पत्नी मध्ये, आता लक्ष्मीचं वय सध्या 34 वर्षाचं, केशवचं वय 41 वर्षाचं, प्रपंच व्यवस्थित चाललाय. एक गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष झालं की तो नवरा बाहेर पैसे कमावण्यासाठी गेला असताना घरी डेली जे यायला पाहिजे, किंवा आपण म्हणतो घरी पण सगळं व्यवस्थित पाहिजे. जे काम दिवसा करायला पाहिजे ते त्यांनी दिवसा व्यवस्थितपणे करायचा. पण जे काम एका पतीमध्ये रात्रीचं होतं ते सुद्धा त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि तेवढी एक चूक किती मागात पडली बघा. तो 8-8, 10-10 दिवस येतच नसायचा. म्हणजे त्याचा फोकस टोटल बँक बॅलन्स, बँकेत पैसे भरणे, मनी. ते मनीच्या मागं लागलं. आणि घरातली जी जणी आहे ना, ही थोडी अस्वस्थ झाली. आणि काय एक अजब कोड आहे स्त्री, म्हणजे स्त्री ही तोंड असून जाते, त्या नवऱ्याला मारीन, पोरं मारीन, कुठं पळून जाईल, पण ती कधी तिच्या तोंडाने वाचा उचकाटून नवऱ्याला ह्या विषयावर बोलत बी नाही, काही सांगत बी नाही. आत्ताच्या ज्या मुली शिकलेल्या ह्या थोड्याफार एज्युकेशनमुळं त्यांची माइंड लेवल, मेंटल लेवल थोडी वाढल्यामुळं डिस्कस करतात. बऱ्याच वेळा त्यांच्याशी भांडतात की मी कुठं कम्फर्टेबल आहे, किंवा आज माझा मूड आहे. म्हणजे ते बोलता तू, आणि बोललं पाहिजे. हे वाचा पांडुरंगाने बोलण्यासाठी दिली, आणि नाही बोललं ना
भयानक प्रकार होतो. काय होतो बघून आपण आता. त्याचं दुर्लक्ष झालं. 15 दिवस येणेच नाही, नुसतं फोनवर हॅलोन गाय पाण्या पाजल्या का, गाय येली का, दूध गेलं का, वाटलं झालं फार. पैसा एक परिपूर्ण पुरुष ज्या अशा व्यक्तीला म्हणतात जो सगळ्या पातळ्यावर बॅलन्स करू शकतो प्रपंचाला. सगळं पाहिजे, एकाच गोष्टीकडं नाही. हा सगळ्या गोष्टीत जे परिपूर्ण आहे तो परिपूर्ण पुरुष. आता ह्या केशवनी तिथं थोडं दुर्लक्ष झाल्यामुळं त्याची मेवणी जी होती मीराबाई, आता ही मीरा जी होती तिचं नाव मीना आहे तसं ओरिजिनल, ती मीना जी होती त्या मीनाला तो साडू होता, त्याचं नाव आहे कमलेश. म्हणजे ह्या केशवचा तो साडू बारका, आणि लक्ष्मीचं वय 35 आणि ह्या कमलेशचं वय 32 वर्ष. त्यालाही मुलगा तो मेवणीकड यायचा. आता हे त्यांनी का चालू केलं याचं कारण सांगतो तुम्हाला. आता परमेश्वर बांधा देताना किंवा काय सौंदर्य देताना कमी जास्तपणा कुठंतरी करतोच. ती बारकी थोडी मग सगळं हात पाय डोळं सगळं तिला म्हणजे परिपूर्ण स्त्री देह, पण उंची कमी दिली किंवा डोळं सगळं, आता सगळं असून एखादा चेहरा कसा आवडत नाही माणसाला. आणि सगळं म्हणजे काहींना ती सौंदर्य त्यांची ती डोळे हरणीसारखे, नाक बीक जिथे ती अशी देखणी म्हणतो आपण त्याला, किंवा उजाड रंगाची. थंबनेलमध्ये फोटो आहे ना, ती लक्ष्मीचा फोटो आहे, लक्ष्मीचा, ध्यानात ठेवा. आणि तो जो शेजारी आहे का पंटर हिळकेशवाला, तो कमलेश आहे. आता शेनी यायला सुरुवात केली, त्याचं त्या कमलेशच्या डोक्यात असं पाप होतं की मेवणी बरोबर शारीरिक समज प्रस्थापित करायची. आणि जुन्या माणसाची म्हणे की बा मेवणी ही अर्धी बायकोच असती, पण अर्धीच असती ना, अर्धी तो आपण ठेवली का. ह्या कमलेशच्या डोक्यात होतं की अर्धी ना अर्धी अख्खी मिळाली पाहिजे, म्हणून तो लागला हेलपाट मारायला. बरं मारून द्या, मग तू मग आता त्यांचं चांगलं चालत आपलं काय पोटात दुखायला कारण नाही. पण नाही, अनैतिक संबंधाला आपण अजिबात मनात नाही, समाजात पण अजिबात स्थान द्यायचं नाही, कारण त्याच्यातून रक्त वाहतं आणि किती प्रमाणात वाहतं आपण बघू. आता लपडं जपडं ती विषय त्या कमलेच्या डोक्यात ते सारखं तिथे. ती म्हणते तुम्ही सारखेच येत आहो. आता ती सासू सासरी बी होते दुसऱ्या खोलीत. त्यांना काही पटत नसायचं की आपला मुलगा 15 दिवस 20 दिवस घरी नसतो आणि हा साडू त्याचा सारखाच तो कमलेशी हेलपाट मारतोय. मग ती लक्ष्मीबाई म्हणली एक दिवस, त्याला लक्ष्मीबाई म्हणलीच बुवा, म्हणली तुम्ही सारखं सारखं माझ्याकडे आता तुम्हाला असं काय अवघडल्यासारखं वाटत नाही का, नाही का तुम्हाला त्यात काय अवघडलं. मेवणीचे मेवणी अर्धी बायको असेल त्यात काय अवघडल्यासारखं आहे. आणि खरं सांगू का, थोडं माझ्याकडून चुकत झाली. मिनीशी लग्न करण्यापेक्षा तू यश लग्न करायला पाहिजे होतं. डायरेक्ट लोक आजकाल तुम्हाला सांगतो थोडा करंट असला ना भारी बोलतात. हा, आणि ही थोडं कवा तरी 90वालंच होतं. त्या स्पीडमध्ये तो पहिल्या 90 घेतल्या साधारण 1.5-2 तास थोडा उचलतं माणूस, नंतर जमिनीवर येतो त्याच्या संकटासकट. मग म्हणला ते जे बांधा आणि ते डोळ्यात जी पावर आहे, दिसण्यात जे एखाद्याला घायल करण्याची ताकद आहे ना, काय देवाने रूप दिले मला, ती माझं चुकलंच. अशा प्रकारची स्तुती करायला गेल्यावर पागाळली नाही ती बाई. हा, ती काही शेणावाली. मला शेणा बिनाचा वाशाचा असेल ना, आता भया मी काय एवढी देखणी दिसते का, तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला माहिती आहे का कस्तुरी नावाचा हरिण असतं एक, तिला म्हणला हे पाठोपाठीचा कारखाना वेगळा असतो बरं का, तुम्ही ते वानगडीत पडू नका. म्हणला कस्तुरी नावाचं एक हरण असतं आणि त्या हरणाच्या बिंबीत कस्तुरी असते. त्याचा तो जो ओरिजिनल सुगंध आहे, तो सुगंध सगळीकडे पसरतो, वातावरण धुंद करून टाकतो. ते हरिण स्वतः पागल होतं. हरिण की हे इकडे तिकडे सैरावाला पडतं की हा सुगंध कुठनं त्या वस्तूपर्यंत त्याला जायचं असतं, पण त्याला माहीत नाही की ती वस्तू जी शोधतोय ती आपल्या बिंबीतची म्हणून त्या हरणीचा. त्याला म्हणतात ओरिजिनल कस्तुरी. आम्ही बालाजीला गेलतो ना गेल्या महिन्यात, तेव्हा तिथल्या एका माणसाने ऑफर केली, ओरिजिनल कस्तुरी पाहिजे का, आणि त्याचे 10,000 रुपये तो मागत होता. आम्ही काय ती कसली का आम्हाला वाटलं आम्हाला आता आम्ही स्टोऱ्या सांगतोय, म्हणलं आपला इथं कार्यक्रम करेक्ट व्हायला नको कुठं, म्हणून आम्ही म्हणलं नाही आम्हाला नको बाबा, आम्ही आलो निघून म्हणून नको. कदाचित त्यांचाच माणूस विकायचा आणि त्यांचाच कॉन्स्टेबल काय करायचा पकडायचा, आणि मामाची गाडी जाऊ द्या गाडी. मग त्यापेक्षा म्हणलं आम्हाला नको, कस्तुरी विकत होता पण तो. मग तिथून की असा प्रकार तिला गोळवायला सुरुवात केली. ती बाई फाकाळली. बाया मी काय एवढी आवडते का तुम्हाला कस्तुरीसारखं उदाहरण दिलं ना म्हणला असं तसं. आणि माझं बी कसं आहे, आत्मा थोडा जाणीच जा म्हणाला, असं तसं येताना थोडं काही आण फारसान आणि कंदी पेढे काहीतरी घेऊन यायचा. पण त्याला कमलेशला एक्झॅक्ट काय पाहिजे होतं ही त्या लक्ष्मीबाईला क्लिक झालं होतं. क्लिक झालं ना,
आता लक्ष्मीबाईची जी बॉडी आहे मेंटल, म्हणजे तिथं मेंदू आहे, बॉडी मग तुझीच आहे, आईबापाने दिलेली, पोसून मोठी केलेली, नवऱ्याची प्रॉपर्टी काय असन ती, आध्यात्मिक काय कुठल्या देवीची पूजा करत होते का नव्हती कोणाला माहिती, त्या बाईनी सगळा विषय सगळा संस्कार सगळं बासनात गुंडाळून ठेवलं आणि त्याला म्हणली येऊन द्या गाडी. येऊन दे गाडी म्हणलं, शिकाय तुंबाळलेलंच होतं, याचा विषय संपला. तुमचा कमलेश म्हणला आईला लय त्रास झाला, पण शेवटी यश आलंच प्रयत्नांना. हा यांचं लय आवड असं, यांचे पार गुडघ्याची कातड निघून गेली तरी मागं हटत नाहीत लोक. वाचनाचं काम लोकांचं लय बेकार. ही तुम्हाला लय आतला विषय कळायचा नाही, तुम्ही आता मी सांगतोय तेवढंच ऐका. आला भाऊ गडी आला की झालं चालू कार्यक्रम. रांगारंग कार्यक्रम चालू झाले. आता होतं कसं माहिती आहे का, तुम्हाला एकच भाजी एकच कालवण, भले तुमच्या आवडीचं का असणार, कुठली भाजी एक कालवण कंटिन्यू जर त्याचाच रट्ट्या लावला तर आवडतं का? काही दिवसांनी म्हणणार नको तुम्ही, ते नकोच मला. तसाच प्रकार झाला. प्रत्येक पुरुषाला आपल्या बायकोपेक्षा दुसरी स्त्री आवडती, हे सत्य. कारण बायांना माझं सांगणं आहे की आपल्या आपल्या पंढरवर ध्यान ठेवा, हे कवा फाकळूचे सांगता येत नाही. त्याची जी बायको होती मीना, ती त्या नवऱ्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यात किंवा त्याला आपलेसं करून ठेवण्यात कमी पडली असेल बिचारी. ह्या नवऱ्याने शेण खायला सुरुवात केली बाहेर, स्वतःच्या मिवणीवर वाहण्याचे समस्थापन केले आणि त्यांचं लफडं अशा प्रकारे चालू झालं. आता ह्याचा त्रास दोन माणसांना व्हायचा. ती म्हणजे ती म्हातारी, ती साईडला होते तिथून, पण त्याचं घरात जाणं, दार लावून घेणं, तासाने बाहेर निघणं. वयोवृद्ध माणसं फार विचार असतात, त्यांनी उन्हाळ्या पावसाळ्यात घातलेल्या असतात. त्यांना कळलं की हा आपल्या मुलावरचा कार्यक्रम केला बायांनी, बाया फाकाळली आता आणि पोराला सावध केलं पाहिजे म्हणून केशवला फोन करून त्यांनी घरी बोलवून घेतलं आणि सदर विषय सांगितला की रागू नको, विषय व्यवस्थितपणे हँडल कर, तू तुझ्या बायकोला समजून सांग. त्याला शंका होतीच. तो तिथं गेला, म्हणला माझा जो साडू आहे तू त्याचं काय आहे का, कारण मला कळलंय, कारण असं असलं तरी मी शेवटची वॉर्निंग देतो, उद्यापासून विषय संपून टाक, नाही तर तुला तोडल्याशिवाय मी राहणार. त्याचे ग्रामीण माणसातल्या ज्याच्या डोक्यात टेम्परेचर आहे त्याचा दमले व्याकार आणि ती बरेच खरी करून दाखवतात. कोण कोराडीने तोडतं, कोण कशाने तोडणं, बाणगड फार भयंकर असती. तुझी खांडोळी त्याची बी खांडोळी आणि 25 नाही फाशी गेली तरी हरकत नाही. माझी पोरं कुणी बी संभळीन, बहीण संभळीन माझी, पण तुमचा करेक्टच कार्यक्रम करीन. असला हाग्या दम टाकल्यावर बाया तर गार वाढली, मुताईच उरले. आईला बाया म्हणली आता कळलं का, आता काय म्हणले, हो माझं काय नाही आणि तुम्हाला तो माझ्या दारसुद्धा दिसणार नाही, असं नाही तसं नाही. तिने त्याला पाठवला बरोबर. मग ती एवढी रिस्पॉन्स पण देते. मला त्यांनी बी काय म्हणलं, एक डाव द्यावाला, जाऊ द्या, काय तोडून तर नाही नेत ना. ते म्हणला सुधारता, त्याच्या डोक्यात एक होतं, त्याच्या मुलींना आणि मुलाला उच्च शिक्षण द्यायचं होतं. पोरगा तो केशव ट्रॅकमध्ये होता, फक्त घरचा सांगडा काढायला कमी पडल्यामुळे तो मॅटर झालाय. ती गप तिकडं तिने लगेच फोन जोडला ना. फोनचा कार्यक्रम लय गाजर झालाय आजकाल. फोनवर लगेच त्या प्रियकराला, कमलेशला सांगितलं, तू जेवढं केलं आपण काय बावण्याच्या बारात, विषय सोडून दे. नवऱ्याला कळले, नवरा मला जीव मारीन, तोडून टाकीन, आमकं करीन, मग आपल्याला जमणार नाही. आणि खबरदार म्हणली माझ्याकडे परत आला तर. इन विषय केला. 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, यांना दम निघत नाही. तुम्हाला सांगतो, कधी कधी काय होतं, ह्यांचं मरणच कुठंतरी लिहिलेलं असतं, कुणाला तरी मेलेलं पाहायचं असतं. हे अनैतिक संबंधातून खून होतोच. ह्यांनी 2-3 दिवस झाले की केला तो फोन करायचा कमलेशीला, फोन उचल उचलायची. तेवढ्यापुरतं काय काम आहे. म्हणला तू काही म्हणली मी माझ्याच बहिणीचा प्रपंच उद्ध्वस्त करते, ही तू तुझी बहीणच बघ म्हणले, म्हणजे तुझी बायको बघ, तू काय मग डोकं देऊ नको, झालं गेलं गंगेला मिळालं काय, विषय सोडून द्यायचा तिथं फिक्स, कारण संबंधात संपलं. तो मला सांगतो, शरीर संबंधाची चटक ज्याला लागली ना, तो एकाएकी बाहेर येत नाही त्यातून, हे पण खरं या. आणि ज्यांचं थोडंफार मन भरलंय ना, त्यांचं कार्यक्रम मी स्वतः केलेले आहेत. मी फोनवर बाईलाही त्रास देते, सोडायची नको म्हणते, धमका देते, या बलात्काराची केस करेन, दुनिया करेन, त्यांचा कसा कार्यक्रम करायचा मला माहिती, मला फोन करतो मी तुमचा प्रॉब्लेम असला ना सोडून टाकी, पण अनैतिक संबंध आपल्याला नको. तो म्हणला मी लग्नाचा विचार करत होतो, असं होतं तसं होतं. ह्या ठिकाणी पहिली चूक झाली केशवची, बायको करून दुर्लक्ष. आणि दुसरी चूक झाली स्वतः ह्या लक्ष्मीची. ती म्हणली 2 मुलींनी 1 मुलगा, ह्या 3 जणांना मी सोडून द्यायला तयार आहे. मुलांना, नवऱ्याला सोडून द्या, हा चालू प्रपंच सोडून द्या, आपण लांब पळून जाऊन लग्न करतो माझ्याशी. फार डेंजर निर्णय, धोकादायक निर्णय त्या बाईचा. त्यामुळं मी सांगितलं की
पैशाला पैसा जोडण्याच्या नादामध्ये चुकूनही घरच्या लक्ष्मीकडं दुर्लक्ष करू नका. जशी केशवची ही लक्ष्मी होती तशी तुमची बी लक्ष्मी आहे. अजिबात बाई शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या जर तुम्ही सुखी ठेवाल तर तुमचा प्रपंच कडेला लागणार आहे. नाही तर लय अवघड खेळ चाललाय, कलियुग चाललंय आता. ही झालं बा, ही म्हणली, ही रट्ट्याच लावून धरला, लग्न कर तर चिकले, नाही तर जमायत नाही, लग्न कर. 15 दिवस झाले, 20 दिवस झालं, हा इतका बेचैन झाला, काय करावं, कारण चटक, ती पण शरीराला चटक होती. हा, तिच्या शरीराचा नुसता गंध त्याच्या पारी इथं बसला होता, नाकातून मेंदूत गेलता. आणि त्या गंधापाशी कवा जाईन, गंध म्हणजे गामाचा वास असतो. तुम्हाला लय आतलं सांगून तुम्ही लय खेळ करीता. ती त्याच्या डोक्यात बसले की ही काय, ती काय हाताला कासर लागून दे ना बुवा. घरी यावा तर ते म्हातारीचे 2 CCTV तयारच बघायला. आणि ही तर पुढे गाभारली, केशव मारीन. अशा तडाख्यात जवळजवळ 1.5 महिना गेला. ती म्हणली, मी लग्नाला तयार, तू येतो का पळून माझ्याबरोबर? मग हा जो कमलेश आहे ह्यानी स्वतः मत फिक्स केलं, म्हणला हिच्या संग काय आपल्याला लग्न करायचं नाही, पळून जायचं नाही, काय नाही, माझा प्रपंच बायको आहे सगळे. ती फक्त त्याला बोगायला पाहिजे होती. म्हणजे कमलेशची तशी चुकायची, ती वासनान जनावर होतं, चमडी स्पेशल. तर तो म्हणला असं काहीतरी केलं पाहिजे, अशी कंडिशन तयार झाली पाहिजे की मी माझं घर प्रपंच सांभाळून ही फुकट आपल्याला मिळली पाहिजे. आणि त्याच्यासाठी एकमेव जो अडसर बी ते कोणाला नवऱ्याला, त्यालाच कामातून घालू आपण, त्यालाच खलास करून टाकू ना तिच्या नवऱ्याला, म्हणजे सोडल्या साडवला. तुम्ही याल्यानंतर ती झाली विधवा. मग आपलं चालू होईल. ही त्यांनी प्लॅनिंग आखलं. ते प्लॅनिंग त्यांनी तिला सांगितलं आणि तिने त्याला संमती दिली. बघा, याला दुनिया मानतात लय खतरनाक रकम चालू आहे. म्हणली उडवा त्याला, उडवा म्हणल्यावर ह्यांचं दोघांनी प्लॅनिंग केलं. आणि ते दोघांनी प्लॅनिंग केलं, त्यांचं लपड होतं. त्यांचा फोटो आहे थंबनेलमध्ये बघा. हा, ती बाई लक्ष्मीबाई दिसायला खटकाच होती, त्यात काही विषय नाही. पण तिथं मेंदू, 2 मुलं आहेत, सगळे कसा शेण खायला गेला, लय अवघड परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या बावखीतलं एक लग्न होतं. सगळेच बावखीतलं म्हणजे सगळ्यांना सहकुटुंब जावं लागतं. त्याने लग्नाची तारीख फिक्स केलेली होती. म्हणजे ह्या दिवशी लग्न आहे. ह्या लक्ष्मीबाई आपल्या प्रियकर कमलेश याला सांगितलं की हा योगायोग चांगला आहे, हा योग गाठायचा, आणि ह्या दिवशी त्याला नवऱ्याला तू खपव. लग्न आहे म्हणून केशवराव बी साडी, पोरांचे कपडे हे घेऊन आदल्या दिवशी संध्याकाळी घरी आला. आणि केशव बी कधी मध्ये घेतच होता, त्याचं काय नाही. कवा मग घेणारी लोक लय आहेत मार्केटमध्ये. हा, एवढ्या कंपन्या चालल्यात आणि एवढ्या नुसत्या मोकळ्या बाटल्यांचा लाखो कोटीचा व्यवसाय फुकट आहे काय दावा. ही लोक पेत्यात, पण ती पेण्याला काय ते प्रमाण आहे, प्रमाणबद्ध सगळी पेत्यात. आणि जी आरे गेली ती फुटूच जात्यात, असा विषय. त्या लग्नाची तारीख उजाडली, जी जीप ठरवली होती त्यात सगळे पोरण सोरण, ते शेजारी पाजारी, म्हातारी सगळी काढून दिली. हा जो कमलेश ह्याच्या प्लॅनिंगनुसार ह्यांनी सांगितलं, ह्यांना सगळ्यांना जाऊन दे, आपण दोघं मोटरसायकलवर जाऊ. साडूला मानला केशवचा काटा काढायचा आहे ना, त्यांना दिली काढून. ह्यांनी त्यांना मागं टाकला. वाईन शॉपमधून दारू, ग्लास, चाकणा, अमकं तमकं घेतलं. आणि त्या जंगलाच्या आडसर परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला त्यांनी त्याला भरपूर दारू पाजली. त्याची नजर चुकून यांनी याचं गालास नंतर फेकून द्यायचा, हा क्लिअर राहिला. आणि तो जेव्हा चांगली दारू प्याला त्यावेळेस लघवीला आले म्हणून त्याच्या पाठीमागच्या साईडला गेला, तिकडून दगड घेऊन आला आणि त्याच्या डोक्यात दगड घातला. डोक्यात दगड घातल्यावर जो केशव आहे तो खाली पाडला. आणि खाली पाडल्यानंतर तो काही मेलेला नव्हता, खाली पण जखम बऱ्यापैकी झाली होती. त्याचा तोल गेला, खाली पाडला. आणि त्याच्या परिस्थितीमध्ये त्याला 4 ते 6 लाथा अवघड जागेवर ह्या कमलेशने मारल्या. आणि त्या मारहाणीमुळं तो खालास झाला, हा विषय. आणि ज्यावेळी पंचनामा पोलिसांनी केला, तिथला सगळा विषय कळला. त्यावेळेस त्याच्या ज्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अंडाशे फुटल्यांच्यामुळे मृत्यू असं ते रिपोर्ट मात्र ओके होता सरकार दवाखान्याचा. त्यांनी एखादा मोठा माणूस असला त्यांनी जर बंडल सरकारल्यावर रिपोर्ट काही बदलतं, पण ती सर्वसाधारण रिपोर्ट हे ओके येतात. जी आहे ती पैशावलेले त्रास करतात, तुम्हाला सांगतो. काय करतात कुठं काय सांगता येत नाही, काय विकत घेतात ते. आणि मग शितं हे दोघांचं हे केल्यावर पोलिसांच्यावर जबाबदारी आली, कुणी केला, काय केला खून, नाही का. अशी यंत्रणा आल्यावर ती त्याच्या बायकोला तिथं रडायचं, सॉंग बिंग करायची मस्तपैकी, नाही का, सगळं ठरलेलं. पण ती थोडं असतं, माणसाला वाटतं मी लय हुशार, पण कुणी हुशार नाही. कायद्याच्या खचाट्यातून कुणी सुटत नाही. पोलिसांनी तिथंच कोर्टात, ह्या कोर्टात, त्या कोर्ट म्हणजे लेडीजचं कोर्ट कोणतं, एक लक्ष्मीबाईचं आणि एक मीनाबाईचं. तिथंच चेंडू टोलावला थोडा, आणि ते टोलावता येतो. मीनाबाईला म्हणले की तुझ्या बहिणीने, म्हणजे तुझा दाजी मेलेला आहे, तुझी थोरली बहीण तुझ्यावर आरोप घेतला आहे म्हणून.
मग शी म्हणली माझ्या आरोग्य माझ्या प्रपंचाचं वाटलो करून मर्याय मला आरोग्य काय तिनेच माझ्या नवऱ्याला गोळावलं होतो हो माझ्या कमी कमी तिच्या पैसे ज्या झोपायचा दिली शिवाय द्यायला सुरुवात बायांचं असं असतं त्यांना एकदा फक्त क्लिक करून काडी ओढून दिले की ते बरोबर सांगतात. बरंच प्रकरण खुलं होत गेलं. म्हणले काय तिथं सारखा जायचा नसतंसं आणि त्या म्हाताऱ्याला काय माहीत नाही काय त्याला विचारा की आमच्याच माझं ऐकत नव्हता सारखा तिच्या पैसे जायचा. तिने सांगितलं पोलिसांनी म्हणलं की ह्याचा असणार आहे कॉल डिटेल्सचा CDR काढला लक्ष्मीच्या. मग तो सगळाच कार्यक्रम हो त्यांचे पार 4 महिन्याचे रिलेशन आणि ते फोन बिनन किती मिनिटाचे काय सगळं आलं. दोघी जणांची पालखी उचलली महिला पोलिसांनी त्या लक्षीची पालखी दोघं जरी थंबनेलमध्ये आहेत ना त्यांची पालखी उचलली. त्यांना कायदेशीर व्यवस्थितपणे सजाही होईल. पण ह्याच्यातून आपल्याला एक गोष्ट घ्यायची की बाबा 10 रुपये तुम्ही कमी मिळवा. तुम्हाला सांगतो काळा असा चालू आहे वारा असं वाहत आहे 10 रुपये कमी मिळले तरी चालत्यान पण घरचा सांगळा काढायला विसरू नका. आपल्या स्त्रीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. तर तुमची आता ही कशी नदी आहे आता एवढी मोठी भरलेली नदी आहे ना ही सुद्धा आटते कधी कधी. पैसा किती कमावा तुम्ही गरजेपुरता कमावा आणि सगळ्या बाजूनी बॅलन्समध्ये राहा. म्हणजे बॅलन्स कसा पुरुषार्थ त्याच्यात खरा आहे. हे जर झालं नसतं ना तर चांगली गृहिणी सगळं प्रपंच करणारी हिच्या सुद्धा डोक्यात फक्त जाणीव निर्माण झाली तिला की आपले शरीर समज होत नाहीत. तिची बी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने ह्या मार्गाला गेली आणि एवढा खून करून आज जाऊन बसली. आता संपलं लाईफच संपलं तिचं काय याच्यामध्ये. त्याच्यामुळं बाग जर बोध घेण्यासारखा वाटला असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.